जेव्हा घरात कोणतीच भाजी नसते किंवा खास करून स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, एक डिश बनवायची असते आणि तोही पोटभरीचा. अशा वेळेस मी ही रेसिपी बनवते. एकतर गव्हाच्या पिठापासून ही रेसिपी बनते आणि यात भरपूर अशा भाज्यासुद्धा आहे. मी बऱ्याच वेळेस रात्रीच्या जेवणामध्ये बनवते. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही बघू शकता इथे मी एक काचाचं बाउल घेतलेलं आहे. यात आपण घालणार आहोत 1 कप गव्हाचं पीठ. 1 कप गव्हाचं पीठ ॲड केलं की आपण यात घालणार आहोत 2 चमचे रवा. तर बघा इथे मी मोठ्यावाल्या रव्याचा यूज केलेला आहे. सोबतच आता आपण यात घालणार आहोत 1 चमचा बेसन. तर बघा इथे मी पॅकेटवालं बेसनचं यूज केलेलं आहे. सोबतच आता आपण यात घालणार आहोत चवीनुसार मीठ. तर बघा मी इथे अर्धा चमचा मीठ यात घालणार आहेत. तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग क्वांटिटी कमी जास्त करू शकता. आता आपण याला एकदम छान असं मिक्स करणार आहोत. तर बघा चमच्याच्या मदतीने याला आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलं आहे. तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आता आपण यात घालणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा बारीक कापलेला, सोबतच एक मीडियम साईजचं टमाटर बारीक कट केलेलं. सोबतच आपण यात घालणार आहोत 3 ते 4 हिरवी मिरची बारीक कापलेली. तर बघा हिरवी मिरची तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग क्वांटिटी कमी जास्तसुद्धा करू शकता. सोबतच इथे मी घेतलेली आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. आता आपल्याला काय करायचं आहे, चमच्याच्या मदतीने याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यात थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला यात थोडं थोडं पाणी ॲड करूनच याला एकदम छान असं मिक्स करत राहायचं आहे. एकदाच आपल्याला यात सर्व पाणी ॲड करायचं नाही आहे. तर बघा अशा प्रकारे मी यात थोडं थोडं पाणी ॲड करून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याचं एकदम थिक असं बॅटर बनवून रेडी केलेलं आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला याच कन्सिस्टीचं हे बॅटर बनवून रेडी करायचं आहे. तर बघू शकता याची कन्सिस्टी तुम्ही. आता आपल्याला काय करायचं आहे, 10 मिनिटसाठी याला असंच सोडून द्यायचं आहे. तर बघा 10 मिनटं झालेले आहेत. आता आपण यात थोडंसं पाणी घालणार आहोत आणि याला पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स केलेलं आहे. थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला याला मिक्स करायचं आहे. तर बघू शकता आपलं बॅटर एकदम छान असं रेडी झालेलं आहे. आता आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा हळदी पावडर, सोबतच 1 चमचा लाल मिरची पावडर, सोबतच आपण यात घालणार आहोत अर्धा चमचा जिरा आणि 1 चमचा चिली फ्लेक्स. तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग क्वांटिटी कमी जास्त करू शकता. इथे मी 1 चमचा पांढरे तीळसुद्धा यात घातलेले आहे. सोबतच थोडेसे मी येथे धनिये पावडरसुद्धा यात घातलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, चमच्याच्या मदतीने याला एकदम छान असं मिक्स करायचं आहे. आणि बघा 1 चमचा मी यात कस्तुरी मेथीसुद्धा घातलेली आहे आणि फ्लेवर खूप छान येतो. आता आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता बॅटर आपलं किती छान असं बनवून रेडी झालेलं आहे. साईडला मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. यात आपण 2 छोटे चमचे ऑइल टाकणार आहोत आणि ऑइल एकदम छान असं पॅनच्या सगळीकडून फैलवून घेणार आहोत. तर बघा आपलं ऑइल हलकंसं गरम झालं की आपण यात 2 ते 3 चमचे हे बॅटर घालणार आहोत आणि त्याला या प्रकारे एकदम छान असं सेट करून घेणार आहोत. तुम्हाला जेवढे मोठे हा नाश्ता बनवायचा आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही इथे बॅटर ॲड करू शकतात. आता आपल्याला काय करायचं आहे, गॅसच्या मीडियम फ्लेमवरती याला अलटून पलटून दोन्ही साईडने खरपूस असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता थोड्याच टायमात आपला जो पराठा आहे त्याची एक साईड एकदम छान अशी फ्राय झालेली आहे. आता आपण काय करणार आहोत, याची साईड चेंज करणार आहोत. तर बघू शकता याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे. याच प्रोसेसने आपण याची दुसरी साईडसुद्धा एकदम छान अशी फ्राय करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता थोड्याच टायमामध्ये आपली दुसरी साईडसुद्धा एकदम छान अशी फ्राय झालेली आहे. तर बघू शकता अलटून पलटून मी याला दोन्ही साईडने खरपूस असं फ्राय करून घेतलेलं आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच
प्रोसेसने बाकीचे सुद्धा आपल्याला बनवून रेडी करायचे आहे. तर तुम्ही बघू शकता आपला सुपर टेस्टी आणि झटपट बनणारा हा नाश्ता बनवून रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा एकदम सॉफ्ट बनवून रेडी होतो. तर मंडळी, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.